जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील शिवटेकडी येथे स्काउट गाईडने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश। जिल्हा कार्यालय आणि खापरखेडा ओपन ग्रुपचा पुढाकार। वृक्षवल्ली आम्हा सोयरी च्या तत्वानुसार शालेय विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष, पशु, पक्षी, जल, निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाविषयी अधिकच जनजागृती व्हावी या उद्देशाने 2 जुलै रोजी नागपूर भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या नेतृत्वात पारशिवनी तालुक्याच्या शिवटेकडी येथे वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमात स्काउट मास्टर शेखर कोलते आणि गाईड कॅप्टन सानिया सय्यद यांच्या मार्गदर्शनात खापरखेडा स्काउट्स आणि गाईड्स ओपन ग्रुप, प्लाझ्मा स्कूल आणि शंकरराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या स्काउट्स आणि गाईड्स यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। या उपक्रमात प्रामुख्याने स्काउट्स आणि गाईड्स यांनी आंबा, जाम, जांभूळ, कडुनिंब, गोडनिंब, वड, चिंच, चिचबुली, बाबूळ, पिपळ इत्यादीच्या बियांचे शेकडो सीडबॉल बनवून आणले होते, जे परिसरातील जंगलात फेकण्यात आले। सोबतच अनेक झाडे सुद्धा लावण्यात आली। या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी नागपूर भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाचे जिल्हा संघटक स्काउट सत्यशील पाटील, जिल्हा संघटक गाईड मंजुषा जाधव, मोहन चौरसिया, अर्पित कडू, मारुती फटिंग यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले। नागपूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। बनाए थे। हमने आज आम और नीम के पेड़ लगाए। हमने आज 20 सीड बॉल बनाए थे। हमने आज आम और नीम के पेड़ झाड़े लावा, झाड़े जगवाओ। मैंने 50 सीड बॉल बनाई थी। पेड़ है तो पर्यावरण है, पर्यावरण बचाओ। भारत स्काउट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीनं शिवटेकडी पारशिवनी या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यामध्ये शंकरराव चव्हाण विद्यालय, प्लाझ्मा विद्यालय खापरखेडा तसेच खापरखेडा ओपन ग्रुपमधील स्काउट आणि गाईड विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। स्काउट आणि गाईडमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण याचं महत्त्व त्यांना कळावं या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या वृक्षारोपण प्रसंगी मुलांनी स्वतः घरी बनवलेले सीड बॉल विशेष करून बनवले त्यांनी स्वतःच्या घरी आणि इथे या मोकळ्या परिसरामध्ये त्यांनी ते टाकले। सीड बॉल हे त्यांनी स्वतः आंब्याचे किंवा पिंपळाचे आणि त्यांची ज्या बिया आहे त्यांच्या पासून बनवलेले आहे आणि हे विशेष प्रकल्प त्यांनी शेखर कोलते सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले।